जमत नाही आणि जमणार यातच खरा संघर्षाचा विजय असतो. हाय हॅलो जय महाराष्ट्र ताईंनो, कशा आहात तुम्ही? मजेत ना? तर मी भाग्यश्री पुन्हा एकदा स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. बऱ्याच दिवसांनी आजचा नवीन व्हिडिओ तुमच्याशी शेअर करते, कारण ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यामध्ये पोलीस भरतीची जाहिरात निघू शकते. तयारीला आपण असायला पाहिजे, यासाठी तुमच्याशी आजचा छोटासा व्हिडिओ शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. पोलीस भरतीची सुरुवात आता होईल 1 ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यामध्ये. त्यासाठी आपण त्या परीक्षेसाठी अगोदरच तयार व्हायला पाहिजे. त्यासाठी आपण काय करायला पाहिजे, तर प्रत्येक ताईचा किंवा ज्यांचा असा प्रश्न असेल की माझा तर 10 वर्षाचा गॅप आहे, माझा 8 वर्षाचा आहे किंवा माझा 5 वर्षाचा आहे, किंवा एखादी म्हणत असतील की मला फॅमिलीची जबाबदारी आहे, मला मुलांची जबाबदारी आहे, त्या सर्वच जबाबदाऱ्या आपण जर पाळू शकतो, निभावू शकतो, तर त्यासाठी आपलं जरी एखादं स्वप्न असेल जे अधुरं राहिलं असेल, त्याला पूर्ण करण्याची जिद्द आपल्यामध्ये असू शकते. कारण आपलं एवढं संसार चालवण्याची ताकद एका स्त्रीमध्ये, एका आईमध्ये, एका बहिणीमध्ये असते. तर आपल्या स्वप्नांसाठी सुद्धा ती स्वतः एक जिद्द निर्माण करू शकते. राहिलेले अधुरे स्वप्न आपले पूर्ण करू शकते. त्यासाठी थोडासा प्रयत्न आपण केला पाहिजे. सर्व जबाबदाऱ्या सांभाळून, आपली मुलं सांभाळून, फॅमिली सांभाळून जो आपल्याला वेळ मिळतो, त्या वेळेमध्ये स्वतःच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते की ज्यांना पोलीस भरती करायची आहे त्यांनी कमीत कमी पुस्तकांचा वापर करून जास्तीत जास्त अभ्यास कसा करावा. तसंच जर काही फिजिकल विषय किंवा लेखी विषयीचे काही प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होत असतात, जसं मलाही होते आणि होत आहेत तसे की कोणती पात्रता असेल, मेडिकल कसं असतं, रनिंग कसं असतं, किंवा मग लेखी कशी असते, कोणत्या पुस्तकाचा अभ्यास करावा, किती वेळ अभ्यास करावा, कोणत्या विषयाला किती वेळ द्यावा, या विषयाशी मनात खूप सारा गोंधळ निर्माण झालेला असतो. तर तो सोडवण्यासाठी मी तुमच्याशी शेअर करते, एक छोटासा प्रयत्न करते. तर मी पण एक हाऊसवाईफ आहे, माझ्या पण 2 मुली आहेत, त्यांना पण सांभाळावं लागतं. माझी मोठी मुलगीसुद्धा शाळेला जाते, तिला पण तयार करावं लागतं. म्हणजे प्रत्येकच जबाबदारी स्त्रीला कुठंही, म्हणजे प्रत्येक ठिकाणी ती बेड्यातच असते, कारण तिला कोणती ना कोणती जबाबदारी त्या ठिकाणी निभावायची असते. त्यासाठी तर प्रत्येक जबाबदारी निभावून सुद्धा आपण आपल्यासाठी काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करू शकतो. आणि आपण प्रयत्न जर सरळ वाटेने जे केले, म्हणजे सरळ पद्धतीने जे केले, चांगल्या पद्धतीने जर केले, आपल्याला तेही यश मिळू शकतं. स्वतःची स्वप्नही आपण पूर्ण करू शकता. त्यासाठी थोडीशी धडपड करायला पाहिजे, थोडंसं प्रयत्न करायला पाहिजे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणती बुक वापरावी यामध्ये थोडक्यात माहिती सांगते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला जर व्हिडिओ माझे आवडत असतील, माझं जर मोटिवेशनल आवडत असेल, तर मला एक लाईक करा, नक्की एक शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. मी तुमच्या या सर्व गोष्टींमुळे मला एक मोटिवेशन मिळते, एक आनंद मिळतो. एक लाईकसुद्धा माझ्यासाठी तेवढंच महत्त्वाचं आहे, जेवढं की आपल्याला परीक्षेमध्ये 1 मार्क्स महत्त्वाचा असतो, 1 मार्क्स महत्त्वाचा असतो तसंच. तर प्लीज मला नक्की सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा नक्की, की तुम्हाला अजून कोणती माहिती हवी असेल तर मी माझ्या पद्धतीने तुम्हाला ते सांगण्याचा प्रयत्न करेल. तर चला आपण एक हाऊसवाईफ, एक स्त्री जी घरामध्ये राहते, सर्व जबाबदाऱ्या सांभाळते, सर्वांची काळजी घेते, ती एक बिनपगारी फुल अधिकारी असते. तर आपल्या या बिनपगारी फुल अधिकारीच आपण बनायचं आहे. तर मला असं म्हणायचं नाही की तुम्ही फॅमिलीला इग्नोर करा किंवा मग स्वतःसाठीच वेळ द्या, किंवा मग तर मला असं म्हणायचं की स्वतःचं सुद्धा एक वेगळी ओळख निर्माण करायची आहे आपल्याला, एक आपली ओळख असली पाहिजे. तर ह्यांची पत्नी, त्यांची मुलगी किंवा ह्यांची आई असं ओळख आपल्याला मिळण्यापेक्षा, तर ह्यांची पत्नी जी तलाठी झाली, ह्यांची आई जी पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन झाली, असं हे आपल्याला वेगळं नाव काहीतरी मिळवायचं आहे. त्यासाठी धडपड करायचं आहे आपल्याला. घर, मूल, फॅमिली, सर्व जबाबदाऱ्या यामध्येच आपण फसून बसलो आहोत. तर आपल्याला एक स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी थोडासा वेळ आपल्यासाठी सुद्धा काढायचा आहे. त्या वेळेमध्ये काय काय करायला पाहिजे, काय नाही, आणि कमीत कमी पुस्तकांचा वापर करून आपण जास्तीत जास्त अभ्यास करण्याचा प्रयत्न करूया. तर मीही 1-2 मुलींची आई आहे, मलाही फॅमिली आहे, पूर्ण जबाबदारी आहे. सर्व पूर्ण करून सुद्धा मी स्वतःसाठी एक छोटासा काहीतरी मिळवण्यासाठी प्रयत्न करते. तर तुम्ही माझ्या या प्रयत्नामध्ये साथ द्या आणि आपण सोबत मिळून तयारी करूया. तर या अगोदरही मी तलाट्याच्या भरतीमध्ये कोणती पुस्तकं वाचावी आणि कसं आपण गृहिणींनी अभ्यास केला पाहिजे याविषयी छोटासा व्हिडिओ अपलोड केला आहे, तोही तुम्ही नक्की बघून घ्या. तर ज्यांना तलाठी भरतीचा जो अभ्यास करतो त्याच्यामध्येच आपल्याला पोलीस भरतीचा सुद्धा बराचसा कव्हर होतो. कारण सरळ सेवेमार्फत कोणत्याही एक्झाम घेऊ द्या, त्यामध्ये 4 सब्जेक्ट असतात आणि इंग्लिश आणि
मॅथ रिजनिंग थोडंसं हार्ड जातं. GS-GK सुद्धा आवाका खूप मोठा आहे, पण त्या सर्वांचा सुद्धा आपण अभ्यास आपल्या एक वेगळ्या पद्धतीने म्हणजे आपण त्याचा नियोजनाने जर अभ्यास केला तर सर्वच विषयांचा अभ्यास चांगल्या प्रकारे होऊ शकतो. बऱ्याच तिन्ही जाहिराती आता बऱ्याच पोलीस भरती आहे, ST महामंडळ आहे, त्यानंतर तलाठी भरती आहे, ग्रामसेवक भरती आहे, अशा बऱ्याचशा सरळसेवेच्या जागा अजूनही निघणार आहेत. मोठी भरती होण्याची शक्यता आहे. तर त्यासाठी आपण सतर्क राहा आणि चांगला अभ्यास करा असं म्हणायला काही हरकत नाही. तर चला सांगते मी तुम्हाला कोणती कोणती बुक आपण सध्याला तर वाचावी. मी ज्या पुस्तकांचा अभ्यास करते तेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. तर कमीत कमी पुस्तकं वापरून आपण जास्तीत जास्त अभ्यास करण्याचा प्रयत्न करूया. तर या अगोदरही जे मी तलाठी भरतीचा जो व्हिडिओ बनवला आहे त्यामध्येही तुम्हाला बुक जे सांगितले तेच बुक ह्याच्यामध्ये पण काही आहेत, थोडासा फार बदल आहे. तर चला कोणते कोणते बुक आहेत ते मी तुम्हाला सांगते. तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि एक सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला जसं मोटिवेशनची गरज आहे तसंच मलाही आहे. तुमचं एक लाईकने सुद्धा मला खूप फरक पडतो आणि जास्त प्रेरणा मिळते नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी, तुमच्याशी शेअर करण्यासाठी. तुमचा एक लाईक, एक शेअर आणि सबस्क्राईब तसाच आहे. जसं की आपण एखाद्या परीक्षेमध्ये एखाद्या मार्क्सने कसे मागं राहून जातो तसंच असतं. तर त्यासाठी मला नक्की एक शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. कोणती कोणती बुक हवी ती मी तुम्हाला आता नेक्स्ट लगेच सांगते. जर तुम्ही नवीन सुरुवात केला असाल तर बेसिकपासूनच तयारी करा, म्हणजे तुम्हाला समजेल. ॲडव्हान्समध्ये तुम्ही जाऊ नका, कारण थोडासा अभ्यासक्रम समजायला आणि त्याचं बुकमध्ये जे आहे दिलेलं रेफर ते आपल्याला समजायला थोडासा वेळ लागतो. त्यासाठी बेसिकपासून जर गेला तर तुम्हाला छानसं कळेल की काय वाचायला पाहिजे आणि काय. जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवण्याचा प्रयत्न करा, कारण त्याच्यामधून आपल्याला कळतं की कोणता सिलेबस किती मार्कासाठी विचारण्यात येतो. त्यासाठी जास्तीत जास्त तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सुद्धा प्रयत्न करा. जे मागील परीक्षामध्ये विचारण्यात आले त्या प्रश्नपत्रिका तुम्ही नक्की सोडवा. तर पहिलं बुक हे मराठीचं आपलं. त्यानंतर सेकंड आहे तर सर्वात अगोदर आपल्या सर्वांचा आवडतीचा विषय तो म्हणजे मराठी विषय. मराठी विषयाचं बुक म्हणजे बाळासाहेब शिंदे सर आणि मोरा वाळंबे सर या दोघांपैकी एकांचं कोणतंही बुक तुम्ही घेऊ शकता. तर मी बाळासाहेब शिंदेचं माझ्याकडे आहे, मी तेच रेफर करते. इंग्लिशसाठी सुद्धा मी बाळासाहेब शिंदे सरांचंच आणि मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवण्याचा प्रयत्न करते आणि जास्तीत जास्त त्या बुकमधलीच मी नोट्ससुद्धा काढून घेते आणि प्रश्नपत्रिकांच्या नोट्ससुद्धा मी काढून घेते. त्याच फॉर्म्युल्यावरती आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न पडतात, म्हणजे जे ते विचारतात त्याच्या व्यतिरिक्त तेच प्रश्न आणि जास्तीत जास्त व्याकरणावर भर असते, होक्यावर भर असते. तर तुम्ही त्याचा जास्तीत जास्त अभ्यास करा. त्यानंतर दुसरं आहे मॅथ आणि रिजनिंगसाठी. मॅथ आणि रिजनिंगसाठी तुमच्या यासाठी अगोदरसुद्धा तुम्हाला सांगितलं होतं, ते म्हणजे सचिन ढवळे सरांचं बुक खूप छान आहे. त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला बुक कोणतं वाचावं किंवा रेफर करावं असं वाटत असेल तर ह्यासाठी दुसरं एक आहे बुद्धिमत्ता चाचणीसाठी क्लुप्त्या आणि सूत्रे. हे बुक आहे पंडित राणे सरांचं. हे सुद्धा खूप छान आहे. आणि मॅथ आणि रिजनिंग हे तर रिजनिंगचं झालं. आणि मॅथसाठी सुद्धा नितीन महाले सरांचं एक बुक आहे, ते सुद्धा खूप छान आहे. ते पण तुम्ही घेऊ शकता. किंवा मग एक सचिन ढवळे सरांचं दोन्ही त्याच्यामध्ये एकाच बुकमध्ये आहे, ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर GS-GKसाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ठोकळा. ह्याच्यातच तुम्हाला बरेचसे प्रश्न होऊन जातात. तर हे एक बुक तुम्ही नक्की घ्या. हे GS-GKसाठी एक बुक म्हणजे भरपूर आहे, एकच बुक असं मला वाटतं. तर त्यानंतर तुम्ही जर प्रश्नपत्रिका जर तुम्हाला सोडवायची असेल आपल्या स्टेट बोर्डची सुद्धा, तर पाठ्यपुस्तकावर आधारितसुद्धा हे MPSCचं एक UPSC MPSCसाठी प्रश्नसंच भूगोल, इतिहास आणि अर्थशास्त्र या तिन्ही विषयाचे प्रश्नपत्रिका याच्यामध्ये आहेत. तर हे पण तुम्ही सोडवू शकता. तिन्ही एवढ्या पुस्तकांचा अभ्यास तुम्ही जर केलात तर बरेचसे तुमचा अभ्यास कवर होतो. तर ही एवढी पुस्तकं आहेत जी मी सध्याला अभ्यास करते आणि जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवा, म्हणजे तुम्हाला कसे प्रश्न पडतात, कोणता सिलेबस आहे याविषयी तुम्हाला माहिती मिळेल. आणि आपल्याला जो सिलेबस आहे त्या सिलेबसची कॉपी तुम्ही जवळ ठेवा, म्हणजे नेहमी आपला अभ्यास जिथं करतो तिथं ठेवायलाच पाहिजे, कारण आपल्याला जो सिलेबस आहे तो कळाला तरच पुढचा अभ्यास कसा करायचा आणि काय करायचं हे सुद्धा कळतं. तर त्यासाठी जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवा आणि कमीत कमी पुस्तकं वापरा. गोंधळून जाऊ नका. हे पुस्तक ते पुस्तक अशी बरीचशी पुस्तकं जमा करून गोंधळून जाण्यापेक्षा मोजकीच पुस्तक घ्या. मी हीच पुस्तके घ्या असं म्हणत नाही आहे. बाजारामध्ये खूप सारी पुस्तकं आहेत जी तुम्हाला सोपी वाटेल, ज्यांची भाषा सोपी वाटेल, समजण्यास सोपी जाईल, अशातली कोणतेही तुम्ही बुक आणून अभ्यास करू शकता. नेटवरती सुद्धा सर्च करू शकता. पण दोन गोष्टी नक्की करा. प्रश्नपत्रिका नेहमी रोज एक प्रश्नपत्रिका सोडवत चला आणि अभ्यासक्रमाची जे आपल्याला सिलेबस आहे त्याची एक कॉपी जवळ नक्की ठेवा, म्हणजे आपल्याला अभ्यासक्रम कसा आहे, काय आहे आणि कुठपर्यंत त्याचा आवाका आहे कळेल. प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर नक्कीच कळेल. तर आजच्या पुस्तकाचा तुम्हाला छोटासा व्हिडिओ शेअर केला आहे.
तर कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. तर मी छोटे छोटे व्हिडिओ बनवून तुमच्याशी शेअर करते. तर पाहताना आपल्याला खूप छान वाटते की किती छान सांगते, किंवा मग माझेच नाही तर बरेच असे जे यूट्यूबर आहेत, जे यूट्यूबर सांगतात सर्वच माहिती आणि व्हिडिओ, ते मी स्वतः पाहत असताना मला वाटायचं की किती सोपं आहे बनवणं आणि टाकणं. पण मी स्वतः जेव्हा स्टार्ट करते, स्वतः जेव्हा शूट करते, एडिट करते, तुमच्याशी शेअर करते, तर मला ते कळते की त्याच्यामध्ये किती मेहनत लागते. आणि मी जेव्हापासून सुरुवात केली त्यापर्यंत मी जोही व्हिडिओ बघते त्या व्हिडिओला लाईक आणि शेअर केल्याशिवाय तर मी त्या व्हिडिओला सोडतच नाही, कारण त्यांची मेहनत काय असेल हे मला स्वतःहून कळते. तर तुम्ही मला एक लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि मला एक मोटिवेशन द्या. तर मी जसा वेळ मिळेल तसं प्रत्येक गोष्ट सांभाळून स्वतःसाठी एक विश्व निर्माण करण्याचा प्रयत्न करते. तर मला सपोर्ट नक्की करा. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.